श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, आज तू हा व्हिडिओ उघडला आहेस, कदाचित योगायोग म्हणून, पण एक क्षण स्वतःला विचार, तुझ्या मनात सध्या काय चाललं आहे? काही दिवसांपासून तू शांत नाहीस का? लोकांमध्ये असूनही एकटेपणा जाणवतोय का? कितीही प्रयत्न केले तरी आयुष्यात काहीतरी कमी आहे असं वाटतंय का? जर असं असेल तर आजच माझं बोलणं मनापासून ऐक. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेव, दुःख हे शिक्षा नसतं. अनेकदा ते तुला मजबूत बनवण्यासाठी आलेला एक शिक्षक असतो. जेव्हा आयुष्य आपल्या मनासारखं चालत नाही तेव्हा आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो. माझ्याच वाट्याला हे का, असा प्रश्न मनाला सतावत राहतो. पण बाळा, अंधार कायम राहत नाही. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळ होतेच. तसंच दुःख कायमचं राहत नाही. आज तुला वाटत असेल की कोणी तुझी विचारपूस करत नाही, पण एक गोष्ट विसरू नको, ज्यांनी संकटात स्वतःला सावरायला शिकवलं त्यांना जीवन मोठं बनवतं. लोक तुझी साथ सोडू शकतात, नाते बदलू शकतात, परिस्थिती बदलू शकते, पण तुझ्या मनातील श्रद्धा आणि चांगुलपणा कधी सोडू नको. कारण माणूस बाहेरून नाही तर आतून तुटतो, आणि आतून पुन्हा उभं राहण्याची ताकदही त्याच्याच मनात असते. बाळा, आजपासून एक छोटा नियम कर. सकाळी उठल्यावर पहिली तक्रार करू नको. पहिला विचार सकारात्मक ठेव. स्वतःला सांग, आजचा दिवस मी धैर्याने जगणार. तू पाहशील, हळूहळू तुझ्या विचारांमध्ये बदल होईल. आणखी एक गोष्ट, दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करू नको. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. कुणाचं सुख दिसतं पण त्यामागचं दुःख दिसत नाही. म्हणून दुसऱ्याचं जीवन पाहून स्वतःचं दुःख वाढवू नको. तुझ्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञ मनात शांतता जन्माला येते, आणि जिथे शांतता असते तिथे योग्य निर्णय घेतले जातात. बाळा, राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार हे 4 शत्रू मनात जागा घेतात तेव्हा आनंद बाहेर निघून जातो. म्हणून रोज स्वतःच्या मनाची साफसफाई कर. जसं घर झाडतो तसं मनही झाड. जुन्या दुःखांना धरून बसू नको. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ करणं म्हणजे त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या मनाला मुक्त करणं आहे. लक्षात ठेव, शांत माणूस कमकुवत नसतो, तो स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असतो. आज लोक मोठ्या आवाजाला ताकद समजतात, पण खरी ताकद संयमात असते. जर तुला खरंच पुढे जायचं असेल तर स्वतःला बदलण्यापासून सुरुवात कर. दुसऱ्यांना बदलण्याचा हट्ट सोड, कारण तुझ्या हातात फक्त तुझं वागणं आहे. बाळा, जेव्हा तुझं मन खूप भरून येईल तेव्हा 2 मिनिट शांत बस. मोबाईल बाजूला ठेव, डोळे मिट, दीर्घ श्वास घे आणि स्वतःला विचार, मी आज कोणत्या गोष्टीसाठी कृतज्ञ आहे? हा एक प्रश्न तुझ्या मनातील अनेक तक्रारी कमी करेल. आज मी तुला कोणताही चमत्कार सांगत नाही, मी तुला एक साधा मार्ग सांगतो आहे. चांगलं बोल, चांगलं वाग, चांगला विचार कर, आणि रोज स्वतःपेक्षा कालचा तू थोडा चांगला होण्याचा प्रयत्न कर. इतकंच पुरेसं आहे बाळा. लक्षात ठेव, दुःख कायमचं नसतं, अंधार कायमचा नसतो, हार ही शेवट नसते. जो माणूस पुन्हा उभा राहतो तोच खरा विजेता असतो. म्हणून आजपासून स्वतःवर विश्वास ठेव, स्वतः जप, संयम ठेव, आणि प्रत्येक दिवस नवीन सुरुवात समजून जग. एक दिवस मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं. ही आजची शिकवण मनात ठेव.